ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पीसीआर डेटा पण आपण बघून कशा ट्रेड्स बनवायचे. ओके, तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं की पीसीआर काय आहे आणि बेसिकली ट्रेड्स कशा बनवायच्या आहेत. जनरली मी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, पीसीआर खूप सिंपल गोष्ट आहे, जास्त लाईक कन्फ्यूज होण्यासारखी गोष्ट नाही, कारण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ मिळतील पीसीआरवरती. आपणही काय बनवल्यात यूट्यूबवरती, पण तुम्हाला बऱ्याच पीसीआरवरती व्हिडिओ मिळतील. बट स्टार्ट विथ द सेम की ॲक्च्युअल पीसीआर आहे काय, लॉजिक काय त्याच्या पार्टचं, त्याच्यावरती आपण ट्रेड्स बनवू शकतो. कारण जर ट्रेड्स बनवायचं तर परफेक्ट त्याचा पॅटर्न काय आहे. ओके, सो ते आपण बघूया. सेकंडली जे मी आता तुम्हाला सांगणार आहे ते नीट एकदा नोट डाऊन करा, कारण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जे बरेच नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जे एक्झिस्टिंग व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी माहिती असेल ही गोष्ट, बट स्टील तुमची एक रिव्हिजन होऊन जाईल ह्या गोष्टीमध्ये. ओके, कारण पीसीआरने आपण मार्केटचा सेंटिमेंट कसं आयडेंटिफाय करू शकतो, मेनली फॉर द इंट्राडे. आतापर्यंत आपण काय बघत होतो की स्पेसिफिकली पीसीआर जो आहे तो आपण पोझिशनल ट्रेडिंगसाठी यूज करत होतो. बट स्टील आता जो आहे तो आपण इंट्राडे पण कसा यूज करू शकतो. थोडाफार जो आहे ना, तुम्हाला जास्त वेळ जो आहे तो चार्टवरती इन्व्हेस्ट करावा लागेल. बट स्टील इफ यू आर एन इंट्राडे ट्रेडर, जे आपण जनरली करतो ते आपल्याला करावाच लागेल, राईट, चार्टवरती फोकस करण्यास. सो लेट्स अंडरस्टँड द पीसीआर कन्सेप्ट, त्यानंतर आपण येऊया ट्रेड सेटअपवरती. ओके, सो क्विकली मी तुम्हाला इथे बोर्ड माझा शेअर केलाच आहे तसं. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड दी पीसीआर. सो पीसीआर आहे काय, पीसीआर मीन पुट अँड कॉल रेशिओ. पुट कॉल रेशिओ. ओके, सो पहिला समजूया आपण पुट रायटर्स काय आहे आणि कॉल रायटर्स काय आहे. ॲज अ ऑप्शन ट्रेडर आपण जो आहे प्रस्पेक्टिव्ह रायटर्सचा असतो, बरोबर. सो सपोज जर मी पुट रायटिंग जास्त करतोय, ओके, दॅट मीन्स जो आहे तो प्रेशर मी बिल्ड करतोय कोणत्या साईडला, स्पेसिफिकली वरच्या साईडला, की मार्केट एक वरती राहू दे. आणि तेच जर मी कॉल रायटिंग जास्त करतोय म्हणजे मी प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला क्रिएट करतोय. नाव लेट्स अज्युम जर मी एखादी मोमेंटम मला फाइंड आउट करायची असेल तर मी काय करणार, इंट्राडेसाठी मी लांबचे कॉल ऑप्शन तर नाही बघणार ना, मी जवळचे कॉल ऑप्शन बघणार की जवळच्या कॉल ऑप्शनमध्ये करंट मार्केट प्राइसच्या जवळच्या स्ट्राइक्समध्ये काय मोमेंटम चालू आहे, सर्वात जास्त जिकडे प्रीमियम मागतोय तिकडे काय मोमेंटम चालू आहे, राईट. सो आज आपण इथे बघणार आहोत OYPCR आणि आपण बघणार आहोत मॉडिफाईड पीसीआर. ठीक आहे, नाव कन्फ्यूज नका हो, मॉडिफाईड पीसीआर काय आहे. आणि बऱ्याच लोकांना OYPCR माहिती असेल तर हे पण नका स्किप करू आणि हे पण नका स्किप करू. ओके, सो ट्राय टू गो विथ द OYPCR, अंडरस्टँड दी OYPCR, त्याच्यानंतर मॉडिफाईड पीसीआर वरती या. लॉजिक इज व्हेरी सिम्पल. काय करायचं आहे बघा, OYPCR आणि मॉडिफाईड पीसीआर मध्ये ना एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स असते. ओके, बरीच लोक तुम्हाला डायरेक्टली याचे ट्रेड सेटअप सांगतात, बट आपण ह्याच्या पार्टचं लॉजिक फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्समध्ये बघणार आहोत. ओके, सो OYPCR आणि मॉडिफाईड पीसीआर मध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते जी असते मीन रिव्हर्टिंग. सो पीसीआर तुम्हाला काही असा मोमेंटम देताना दिसेल. ओके, सो लेट्स सी जर मी हे मीन पकडलं तर हा एक टॉप क्रिएट करतो, पुन्हा मीनकडे येतो, पुन्हा बॉटम क्रिएट करतोय, पुन्हा मीनकडे येतोय. ओके, सो पीसीआर जो आहे तो तुम्हाला काही असा मोमेंटम देताना मिळेल. ओके, नाव अंडरस्टँड की पीसीआर वरती ट्रेड्स कशा बनवायच्या. ओके, नाव त्याच्या आधी समजून घेऊया OY आणि मॉडिफाईड पीसीआरचं काय आहे लॉजिक. सो पहिली जर मी एक कॅरेक्टरिस्टिक बघितली OYPCRची ती ही आहे की जेव्हा जेव्हा OYPCR वाढतो तेव्हा तेव्हा माझी प्राइस जी आहे ती वाढते, आणि जेव्हा जेव्हा OYPCR खाली पडतो तेव्हा तेव्हा माझी प्राइस खाली पडते. ही एक सिंपल कन्सेप्ट आहे. ओके, सिंपल बघा, जर पुटचा ओपन इंटरेस्ट जास्त आहे ॲज कम्पेअर कॉल तर डेफिनेटली माझा पुट कॉल रेशो जास्त येणार आहे. दॅट मीन्स वॉट, पुट रायटर्स खूप वाढतात. जर पुट रायटर्स खूप वाढतात दॅट मीन्स माझा जो प्रेशर आहे तो वरच्या साईडला क्रिएट होतोय. सो जेव्हा जेव्हा OYPCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते. आणि OYPCR खाली कधी पडणार, जेव्हा पुट रायटर्स कमी असतील आणि कॉल रायटर्स जास्त असतील. जर मी त्याला डिवाइड केलं तर डेफिनेटली माझा OYPCRची जी व्हॅल्यू आहे ती कमी होणार. सो जेव्हा व्हॅल्यू कमी होणार म्हणजे कॉल रायटर्स जास्त अग्रेसिव्ह आहेत. कॉल रायटर्स काय अँटिसिपेट करत असतात की मार्केट जो आहे तो खाली पडला पाहिजे. अँड यू कॅन सी जेव्हा पण प्राइस OYPCR खाली जातो तेव्हा प्राइस खाली जाते. सिंपल कन्सेप्ट. नाव अंडरस्टँड द मॉडिफाईड पीसीआर. ओके, त्याच्या आधी ना एक सिंपल सांगायचं म्हणलं ना, मॉडिफाईड पीसीआर पार्टचं लॉजिक बघा खूप सिंपल आहे. OYPCR मध्ये काय करतो आपण, करंट मार्केट प्राइसच्या जवळच्या स्ट्राईकला आणि त्याच्यासोबत ज्या पण आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स आहेत त्या आपण सगळ्या स्ट्राईक्सला आपण सेम वेटेज देतो.
जर सपोज कोणताही रायटर्स आउट ऑफ द मनीला जाऊन रायटिंग जास्त करत असेल तर इंट्राडेसाठी मला ते काही फायद्याचं नाहीये ना, तो एक पोझिशनल बेस्ड ट्रेड करतोय, पण आपण त्याला सेम वेटेज देतोय, प्लस जो करंट मार्केट प्राइसच्या जवळ आहे एखादी स्ट्राईक त्याला पण सेम वेटेज देतोय. सो कुठेतरी जो आहे ना तो OYPCR ना तुम्हाला एक ब्रॉडर व्ह्यूला म्हणजे 10-12 दिवस 7-8 दिवसचा जर एक व्ह्यू असेल ना तर OYPCR यूज करा, खूप सुंदर कन्सेप्ट आहे. बट तेच जर मी एखादा मॉडिफाईड पीसीआर मध्ये आलो तर मॉडिफाईड पीसीआर काय करतं, करंट मार्केट प्राइसच्या जवळच्या स्ट्राईकला जास्त वेटेज देतो, ज्याचा प्रीमियम पण जास्त आहे आणि जिकडे ओपन इंटरेस्ट पण जास्त चांगला क्रिएट झालाय करंट मार्केट प्राइसच्या आसपास. त्याच्यानंतर हळूहळू जो आहे तो OTM स्ट्राईक्सला द्यायला वेटेज द्यायला सुरुवात करतो किंवा मल्टिपल स्ट्राईक्सला जे आपण त्या रेंजमध्ये दिल त्या. सो ह्याच्याने काय होतं, एक शॉर्ट टर्म डिरेक्शनल जी ट्रेड आहे ती आयडेंटिफाय करायला हेल्प करते. ओके, सो मॉडिफाईड पीसीआरची जी कॅरेक्टरिस्टिक असते ती बरोबर उलटी असते ह्याच्यापेक्षा. मीन्स वॉट, की जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडायची सुरुवात होते. ओके, आणि जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर खाली पडतो तेव्हा प्राइस जी आहे ती वरती वाढायला सुरुवात होते. ओके, इनवर्स आहे. OYPCR काय आहे, पॉझिटिव्ह आहे, हे नेगेटिव्ह आहे. ओके, नाव जर मी हा डेटा पॉईंट सांगायचं म्हटलं की हा डेटा पॉईंट कुठे मिळेल आणि डिरेक्टली ह्याच्यावरती ट्रेड्स बनवू शकतो का, तर डिरेक्टली ट्रेड्स बनव ह्याच्यावरती अवॉइड करा. लाईक मी डायरेक्ट गेलोय मॉडिफाईड पीसीआरमध्ये बघितलं बुलिश इंडिकेशन आलाय सर म्हणून मी जाऊन डायरेक्ट बुलिश ट्रेड बनवलं. इट्स नॉट लाईक दॅट. आपल्याला कधी पण हा डेटा पॉईंट आहे ना एक ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी वापरायचं आहे, की लेट्स से तुम्ही 1-2 ॲनालिसिस केला आहात, 2-3 ॲनालिसिस ऑलरेडी केला आहात. नाव यू वॉन्ट की मला एक ॲडिशनल कन्फर्मेशन पाहिजे तर यू कॅन यूज मॉडिफाईड पीसीआर किंवा OYPCR. ओके, कधीही डिरेक्टली जाऊन ट्रेड नका बनव, कारण एक सेंटिमेंट आहे, कधीही मार्केटचा सेंटिमेंट चेंज होऊ शकतो. ओके, सो लेट्स सी जर मला एखादा मॉडिफाईड पीसीआर बघायचं असेल तर व्हॉट आय डू, मी येणार कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवरती. जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवरती येता तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल असा काही इंटरफेस बघायला मिळतो. ठीक आहे, थोडाफार मी इंटरफेसबद्दल सांगतो, जास्त नाही सांगत. इथे बघा निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत ना त्यांचं तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळेल. सो लेट्स अज्यूम जर तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी तिन्ही इंडायसेस लॉंगमध्ये दिसत असतील, सो कुठेतरी तुम्ही हे म्हणू शकता की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. आणि जर तिन्ही इंडायसेस तुम्हाला शॉर्टमध्ये दिसत असतील सो तुम्ही हे समजू शकता की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे कुठेतरी शॉर्टमध्ये आहे. ओके, नीट ऑब्झर्व करा, इथे तुम्हाला सिनॉप्सिस मिळेल, डे हायज लो, ऑप्शन चेन, अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी, इंडेक्स कॉन्ट्रीब्युटर, त्याच्यानंतर जो आहे तो टॉप स्टॉक्स, बिल्टअप ब्रेथ. सो बरेच डेटा पॉईंट तुम्हाला इथे बघायला मिळतील. इवन दो जर तुम्ही अनालाइजवरती आलात, स्कॅनवरती आलात ना, स्टील यू विल गेट टू नो की बरेच डेटा पॉईंट्स आहेत. सो 85 डेरिव्हेटिव्ह डेटा पॉईंट्स आहेत ॲप्लिकेशनमध्ये. सो प्रत्येक टूलवरती आपण इंडिपेंडंट व्हिडिओ बनवली आहे. व्हिडिओ लायब्ररीची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, एकदा जाऊन व्हिजिट करा. हिंदी, इंग्लिश, मराठी सगळ्या लँग्वेजमध्ये आहे. सेकंडली, ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केले, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत आपल्याकडे. सो लगेच जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि साइन इन करा आणि 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस घ्या. ओके, नाव लेट्स कम टू द टॉपिक की मॉडिफाईड पीसीआर मला कुठे बघायला मिळेल. ओके, सो मी काय करणार, ॲनालाइजवरती येणार. ओके, ॲनालाइजवरती आता इथे पूर्ण बघा पीसीआरचा एक सेक्शन आहे. ओके, सो मी इथे येणार OYPCR हिस्टॉरिकलवरती. ओके, नाव मी हा टोगल ऑफ करतो. जेव्हा मी हा टोगल ऑफ करतो ना तेव्हा हा स्पेसिफिकली OYPCR मध्ये जातो. ओके, नाव यू कॅन सी, जर मी याला थोडंफार इथे झूम केलं ना तर जी ग्रीन लाईन आहे ती तुम्हाला OYPCRची लाईन दाखवते, जी ऑरेंज लाईन आहे ती फ्युचर प्राइसची लाईन दाखवते. ओके, यू कॅन सी OYPCR इथून वाढत चाललाय, इथून प्राइस पण वाढत चाललाय. OYPCR इथे थोडा फॉल दिलाय, प्राइसने हलका करेक्शन दिलंय, जास्त नाही दिलंय, बट स्टील इकडे बघा एक ड्रास्टिक फॉल बघायला मिळतो OYPCR मध्ये आणि इथून प्राइसने पण फॉल दिला आहे. राईट, सो OYPCR जो आहे तो जसं मी म्हणालो पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. मी का म्हणत होतो माहिती आहे की ब्रॉडर व्ह्यू लागतो. रिझन इज दिस, यू कॅन सी इथून OYPCR वाढत गेलाय, इथून प्राइस पण बघा वाढत चालले. जर तुम्ही नीट इथे व्हॅल्यू पाहिलात ना तर OYPCR 0.965च्या आसपास आहे, प्राइस 24,355च्या आसपास आहे. इथे येऊन बघा OYPCR वाढला, 1.276 झाला, इथून 24,521 झाले. सो ऑलमोस्ट त्याने 12 पासून एक जर मी बघायला गेलो इथे 10-12 दोन दिवसात इकडे चांगली मोमेंटम दिले. आणि इथून बघा इकडून पण एक, इथे जर तुम्ही कंटिन्युअसली पाहिलात ना ह्या लेवलच्या आसपास, जर मी इथे मार्क केलं, हा ना ॲक्च्युली पेनचा इश्यू, हा पेन हे नाही करत. हां, परफेक्ट.
ना इथे बघा तुम्हाला 15 जुलैपर्यंत पण अजून एक 200-250 पॉईंटची मिळालेली. सो 5-6 दिवस 7-8 दिवसांमध्ये ना OYP सर खूप चांगला मोमेंटम देतो जर तुम्ही एक ॲक्युरेट बॉटम त्याचा फाइंड आउट केला तर, किंवा एक ॲक्युरेट टॉप फाइंड आउट केला तर. ओके, पण मला इंट्राडेसाठी पाहिजे, सो मी काय करणार, मिळणार मॉडिफाईड OYPCR वरती. ओके, सो मॉडिफाईड OYPCR शॉर्ट टर्म ट्रेड डिरेक्शन आयडेंटिफाय करायला हेल्प करतो, पण त्याला आपण अजून शॉर्ट टर्म मध्ये घेऊन येणार म्हणजे इंट्राडेसाठी. ओके, सो जर तुम्ही ते नीट ऑब्झर्व केला तर इथे तुम्हाला 2 इंडिकेशन्स देतात. कोणत्या 2 इंडिकेशन्स देतात, एक येतं ग्रीन ट्रायंगल आणि एक येतो तुमच्या इथे रेड ट्रायंगल. ओके, सो जेव्हा आपण तुमच्या इथे ग्रीन ट्रायंगल येतो, सो ग्रीन ट्रायंगल तुम्हाला इंडिकेट करतोय बुलिशनेस, की मार्केटमध्ये एक हलकासा बुलिशनेस आहे किंवा मार्केट एक बुलिश मोमेंटम मध्ये राहू शकतो येणारे काही दिवस. ओके, आणि जेव्हा आपण रेड ट्रायंगल येतो सो तो इंडिकेट करतो तुम्हाला एक बॅरिशनेस, की मार्केट जो तो हलकासा फॉल देऊ शकतो किंवा एक बॅरिश मोमेंटम येऊ शकते. ओके, हा कोणता बाय सिग्नल किंवा सेल सिग्नल नाही आहे, हा इंडिकेट करतो की सेंटिमेंट कुठे जाऊ शकतो. जसं बघा इथे त्याने रेड इंडिकेशन दिलेला 24,529च्या आसपास, तिकडून बघा फॉल दिला ऑलमोस्ट मार्केटने 24,300च्या आसपास. 26 जुलैला बघा इथे त्याने बुलिश इंडिकेशन दिलेलं 24,915च्या आसपास, तिकडून जो आहे तो मार्केट स्टील त्याच लेवलच्या आसपास आहे. बट आपल्याला हा डेटा म्हणून आता हे बघा, हे सांगत होतो ना मी की का आपल्याला डायरेक्टली रिलाय नाही व्हायचं, द रिझन इज धिस. इंडिकेशन दिलंय पण 4-5 दिवस मार्केट जास्त हललाय नाही, स्टील तो बुलिशमध्येच आहे, बट मार्केटने मोमेंटम नाही दिलाय. सो ॲज अ ऑप्शन ट्रेडर तो कुठेतरी आपल्याला लॉस होतो. सो आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपण हा बुलिश इंडिकेशन देतो ना ज्या दिवशी, नेक्स्ट दिवशी त्याच्या इंट्राडे मोमेंटम कशा आयडेंटिफाय करायचं ते बघूया. सो तिकडे मी जास्त जे आहेत ना ते बुलिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करणार, की एखादी ब्रेकआउट ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी. जसं 26 जुलैला गेलं म्हणजे 29, 30, 31ला मी ऑलमोस्ट निफ्टीमध्ये मॅक्झिमम जो टाइम असेल ना मी बुलिशमध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करणार. जर एखादा ब्रेकआउट मिळाला तर मी त्याला जास्त प्रायोरिटी देणार रादर दॅन गोईंग विथ द ब्रेकडाऊन, कारण थोडाफार बुलिशनेस बघायला मिळतोय. सो लेट्स सी मी चार्टमध्ये येतो निफ्टीच्या इथे. ओके, आणि यू कॅन मर्ज इट विथ ऑर्डर बुक डेटा ॲज वेल, तुम्ही ऑर्डर बुक डेटासोबत पण मर्ज करू शकता. बट स्टील जर तुम्हाला एखादी चांगली अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल, जसं बघा कालच्या दिवसात पण एक ब्रेकआउट आला इथे हायच्या आसपास, मी इथे ट्रेड बनवणार, कारण मला माहिती सेंटिमेंट थोडाफार मार्केटचा बुलिश आहे. बघा जेव्हा पण हा ब्रेकडाऊन देतोय ना, सस्टेन होतोय खाली, पुन्हा पुलबॅक देते, राईट. सो ट्राय टू गो विथ द ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी. इथे बघा एक ब्रेकआउट तुम्हाला एक ब्रेकडाऊन सस्टेन करताना मिळेल, तो पण क्विक फॉल आहे, परत नंतर त्याने रिकवर केला. पण इथेच बघा हा जो ब्रेकआउट आहे मार्केटमध्ये तो पण इथे दिला आणि तिकडून एक मोमेंटम बघायला मिळालंय. सो ही डेट होती 29, 26ला सिग्नल आलेला ना, इथे पण बघा ओव्हरऑल 26 जुलैला इंडिकेशन आलेला, त्याच दिवशी बघा मार्केटने एक बुलिशनेस घेतलाय पूर्णपणे, राईट. सो जर तुम्हाला एखादा बेरिश इंडिकेशन असेल PCR मध्ये तर ट्राय करा ब्रेकडाऊन ट्रेड्स, की जर एखादा कन्सॉलिडेशन असेल, एखादी मोमेंटम असेल मार्केटमध्ये, सो तिकडे जाऊन ब्रेकडाऊन ट्रेड्स कशा बनवायच्या. सो ट्राय टू गो विथ द सेम. ओके, त्याच्या आधी जो सेलचा इंडिकेशन आलेला तो सेलचा इन द सेन्स बेरिश इंडिकेशन आलेला, त्याच्या आधी पण बघा जे पण ब्रेकडाऊन जास्त झाले तर ते खूप चांगले चालले. इथे पण ब्रेकडाऊन झाला, हा खूप चांगला मोमेंटम चाललाय बघा. इथे पण बघा हा एक ब्रेकडाऊन झाला, हा पण एक खूप चांगला फॉल झालाय. इथे ब्रेकआउट एखादा चालला आहे, राईट. सो त्याच्या आधीचा जो इंडिकेशन आपण मिळाला त्याचं मी म्हणतोय. इथे पण बघा इथे पण ब्रेकडाऊन झालाय, सो हा एक खूप चांगला चाललाय. ह्या लेवलच्या आसपास पण एक ब्रेकडाऊन झालाय. सो ट्राय टू गो विथ दॅट पर्टिक्युलर सेंटिमेंट, की जर मार्केटचा एखादा सेंटिमेंट तुम्हाला दिसतोय की बुलिशमध्ये आहे, सो ट्राय टू गो विथ द बुलिश ट्रेड्स अपॉर्च्युनिटी. कन्सॉलिडेशन बघा, ब्रेकआउट ब्रेकडाऊन बघा, क्वांटिटीज डबल. जर ऑर्डर बुक जनरली कोण यूज करत असेल तर गो विथ द ऑर्डर बुक डेटा. लॉजिक विल बी सेम. जर एखादा ब्रेकआउट असेल तर तिकडे जाऊन बघा की एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी तुम्हाला बघायला मिळते का तिकडे. इफ येस देन यू कॅन कंटिन्यू. सेकंडली जर तुम्हाला दिसतं की तिकडे एखादी ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आहे तर चेक करा की सरासचा जो ॲग्रेशन आहे तो डबल आहे का. जे कोण ऑर्डर बुक यूज करत असतील यू कॅन गो विथ द सेम. नसेल करत यूज तर ऑर्डर बुकवरती पण व्हिडिओ आपण बनवली आहे, एकदा जाऊन ती पण बघा. बट PCR थ्रू हा डेटा पण कसा करायचा होता, ह्याच्या थ्रू आपल्याला ट्रेड्स कशा बनवायचा होता, दॅट इज टुडेज टॉपिक जे आपण कव्हर केलं आहे. ओके, ह्याच्यानंतर आपण व्हॉल्यूम PCR बद्दल पण बघूया की व्हॉल्यूम PCR आणि मॉडिफाईड PCRला अजून आपण बेटर कसं यूज करू शकतो. जनरली OY आणि व्हॉल्यूम जो आहे तो आपण पोझिशनल ट्रेडिंगसाठी यूज करतो आणि मॉडिफाईड पण. बट टेक्निकली जर मी थोडंफार PCR डेटा पण बद्दल सांगायचं म्हटलं तर तो एक दर्शवतो आपल्याला सेंटिमेंटच, की मार्केट बुलिश राहू शकतो की बेरिश राहू शकतो. सो त्यासाठी जो आहे तो तुम्हाला इंट्राडेसाठी पण युजफुल आहे. जर सेंटिमेंट तुमचा बुलिश दाखवते तर ट्राय करा नेक्स्ट दिवस जोपर्यंत तो बुलिशचा इंडिकेशन काढत नाही तोपर्यंत जास्तीत जास्त जे आहे त्या ब्रेकआउट ट्रेड्स मी करणार रादर दॅन गोईंग विथ द ब्रेकडाऊन ट्रेड्स. जर एखादी बेरिश अपॉर्च्युनिटी तुम्हाला बघायला मिळत असेल
सो आय ट्राय टू गो विथ द ब्रेकडाऊन ट्रेड्स, की जास्तीत जास्त जिकडे मार्केटमध्ये ब्रेकडाऊन मिळेल सो आय गो विथ द सेम. थर्ड थिंग, जर मार्केट कंटिन्युअसली तुम्हाला एक दिवस बुलिश दाखवते, एक दिवस बेरिश इंडिकेशन दाखवते, अवॉइड करा थोडं तिकडे. खूप रेअर कंडिशनमध्ये असं दाखवणार की मार्केट मॉडिफाईड पीसमध्ये एकदा बुलिश दाखवते एकदा बेरिश दाखवते, खूप रेअर केसमध्ये आहे. बट स्टील जर तुम्हाला तो दाखवत असेल तर अवॉइड करा त्या दिवशी, कारण थोडाफार सेंटिमेंट जो आहे तो डिरेक्शन आपण डिकोड नाही करू शकत आहे त्या लेवलला. ओके. नाव सेकंडली जर मी ह्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ॲटलिस्ट ही जी मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितली ना, ॲटलिस्ट गो अँड पेपर ट्रेड. ओके. मी असं नाही म्हणत आहे की डिरेक्टली जाऊन तुम्ही 2-3 लॉट उचला, 10-12 लॉट उचला आणि किंवा तुम्ही डायरेक्टली जाऊन ट्रेड बनवा. ॲटलिस्ट ही जी कन्सेप्ट आहे यूज करा फॉर नेक्स्ट 5 days, आठवडाभर. 5 दिवस म्हणजे 5 ट्रेडिंग सेशन्स आहेत म्हणून बोलते. म्हणजे आठवडाभर तुम्ही पेपर ट्रेड करा की किती ट्रेड्स जे आहेत ते तुमच्या पॉझिटिव्ह येत आहेत, किती ट्रेड्स जे आहेत ते तुमच्या नेगेटिव्ह येत आहेत. जर मॅक्झिमम ट्रेड्स तुमच्या पॉझिटिव्ह येत असतील देन गो विथ द 1 लॉट, गो विथ 2 लॉट, देन गो विथ द 3 लॉट्स. देन तुमची जी ट्रेडिंग कॅपॅसिटी आहे त्यानुसार जा. ओके. सो पेपर ट्रेड तुम्ही कसं करू शकाल, इथे ट्रेडिंगवरती या. इथे वी हॅव अ ऑप्शन्स आर्किटेक्ट. ओके. हा जो टूल आहे हा जनरली आपण पेपर ट्रेडिंगसाठी बनवला आहे. ओके. सो इथे या. निफ्टी सपोज मला एखादी ट्रेड करायची असेल, सो आय सिलेक्ट द निफ्टी हियर. ओके. मला एखादा लॉंग कॉल बाय करायचा असेल, जो एक्सपायरी आपण ट्रेड करतो ती सिलेक्ट करा आणि ते लॉंग कॉलवरती येऊन क्लिक करा. सो जर मला एखादा पुट बाय करायचा असेल तर मी इथे येऊन पुटवरती क्लिक करणार. ओके. कॉल किंवा पुट सिलेक्ट करा आणि चेक करा की ओव्हरऑल जो सेंटिमेंट आहे तो तुमचा त्या बेसिसमध्ये, आणि इथे तुम्ही सेव्ह करू शकता. सो जर तुम्ही तुमच्या पोझिशन सेव्ह करणार ना इकडे, तर तुमच्या ज्या काही पोझिशन आहेत ते तुमच्या माय पोझिशनमध्ये रिफ्लेक्ट होते. सो तुम्हाला समजेल की किती ट्रेड्स ज्या ते तुमच्या पॉझिटिव्ह चालले आहेत आणि किती ट्रेड्स ज्या ते तुमच्या नेगेटिव्ह चालले आहेत. जर मॅक्झिमम ट्रेड्स तुमच्या पॉझिटिव्ह जात असतील देन गो विथ 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट, 4 लॉट असं करत करत जा. आणि जर मॅक्झिमम ट्रेड्स तुमच्या नेगेटिव्ह जात असतील देन ट्राय करा की काय चुकीचं चाललं आहे, किंवा वरती नंबर दिला आहे सपोर्टचा, राईट, कॉन्टॅक्ट करा किंवा विचारा ट्रेनर्सला की काय इश्यू आहे किंवा कसं आपण ह्याला अजून बेटर करू शकतो, किंवा व्हिडिओ लायब्ररी आहे ते एकदा चेकआउट करा. ओके. सो दॅट्स इट फॉर द टुडे गाईज. आजचा हाच टॉपिक होता की ओव्हरऑल जो आहे तो PCR डेटा पण आपण बघून कशा ट्रेड्स बनवू शकतो. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.